काँग्रेस स्थापना दिनानिमित्त हे तैयार हम या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज काँग्रेस पक्षाच्या 139व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरातील बहादूर मैदानामध्ये सभा होतीये। पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस लोकसभा निवडणुकीचं बिगुल राज्याच्या उपराजधानीतून फुंकणार आहे। या सभेसाठी मोठे 3 स्टेज उभारण्यात आलेले आहेत। मुख्य व्यासपीठावर राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे मुख्य नेते असतील। आजच्या सभेला विविध राज्यातील काँग्रेसचे मुख्यमंत्री, राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी, सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष तसंच विविध आघाड्यांचे प्रमुख इथे येणार आहेत। मात्र सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी या सभेला उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर थेट जाऊया यावेळेस सभास्थळावर। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यावेळेस आपल्याबरोबर लाईव्ह जोडले गेलेले आहेत। विशाल, आपण बघतोय की तयार आहे हम हा स्लोगन घेऊन यावेळेस काँग्रेस आता आजपासून निवडणुकीचं रणशिंग फुंकणार असल्याचं दिसतंय। तयारी झालेली आहे का या सभेची आणि किती वेळात ही सभा सुरू होईल, काय या संदर्भातली अधिकची माहिती? अगदी खरं आहे। 2024ला आता समोर ठेवून काँग्रेसने ही तयारी केली असं आपण म्हणू शकतो आणि त्यासाठी ही भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातले नव्हे तर देशभरातले काँग्रेसचे सगळेच नेते या ठिकाणी दाखल होणार आहे। 139वा काँग्रेसचा स्थापना दिवस आहे। ऐतिहासिक अशी ही नागपूर भूमी आहे। ही संघाची भूमी नाही तर ही दीक्षाभूमीची भूमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि याच भूमीतनं बदल होतो। काँग्रेसनं याच भूमीतनं याआधी सुद्धा बदल केलेले आहे आणि त्यामुळं काँग्रेस ही जागा आज ठरवली आहे आणि या माध्यमातून एक मोठं शक्ती प्रदर्शन आज काँग्रेस इथं करणार आहे आणि त्यासाठी जवळपास 600 ते 700 वरिष्ठ नेते व्यासपीठांवर बसू शकतील अशा पद्धतीचे 3 स्टेज उभारले आहेत। सोबतच 4 ते 5 लाख लोक या सभेसाठी येणार असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे आणि त्यासाठी हे नागपूर शहरातली सगळ्यात मोठी जागा निवडली आहे। 50 एकरमध्ये ही जागा पसरलेली आहे आणि 4 ते 5 लोक इथे येतील। हे काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन नाही तर काँग्रेसला मानणारी ही सगळी लोक आहे आणि हे इथे येऊन काँग्रेसला पाठिंबा देतील, राहुल गांधींना पाठिंबा देतील आणि यातून परिवर्तनाची एक सुरुवात होईल असं काँग्रेसचे नेते सांगतायत आणि त्यासाठीच नागपूरच्या भूमीतनं आज भारत जोडो हे एक नवं संकल्प ते सादर करणार आहे। खरं तर 1935 मध्ये याच भूमीतनं महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा दिला होता आणि याच भूमीतनं आता भारत जोडो असा नवा नारा राहुल गांधी देणार आहे आणि या सभेसाठी थोड्याच वेळात मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान इथं दाखल होतील। प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी सुद्धा या सभेसाठी येणार होत्या अशी प्राथमिक माहिती होती, मात्र आता त्या इथे येणार नाहीत। फक्त राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि देशभरातील काँग्रेसचे जवळपास सर्वच वरिष्ठ नेते इथं उपस्थित असतील। बिलकुल विशाल, आपण बघतोय की या सभेला प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी येणार होत्या असं देखील कळत होतं, परंतु आता मात्र हे दोनही महत्त्वाचे नेते जे ते येणार नाही असं कळतं। या संदर्भात काही माहिती? खरं तर ते का येणार नाही या संदर्भात काँग्रेसकडनं अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाहीये, याबाबत स्पष्टता करण्यात आलेली नाहीये। अजूनही काँग्रेसचे काही नेते सोनिया गांधी या राहुल गांधी सोबतच येतील आणि दुपारी 1:30च्या दरम्यान विमानतळावर येतील असं सांगताय। मात्र प्रियंका गांधी पूर्णतः आता येणार नाही हे त्यांनी सांगितलंय। सोनिया गांधी बाबत संदिग्धता कायम आहे। धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।